नमस्कार फ्रेंड्स. आपण दलित साहित्य हा विषय हाताळत होतो. ह्या विषयाचा आपण अभ्यास करत होतो. एम.ए. मराठीच्या मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये एम.ए. मराठीच्या सेमिस्टर 1मधील दलित साहित्य हा विषय आपण हाताळत होतो. दलित साहित्य हा विषयातील घटक 3 उपघटक दलित साहित्य. दलित साहित्याने हाताळलेले साहित्य ह्या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर पाहूया या घटकात काय काय आहे. हा घटकाचा उद्देश समजून घेऊया. या घटकात दलित कविता या अभ्यास करणार आहोत. दलित कविता निर्मितीची पार्श्वभूमी, प्रेरणा, प्रमुख कवी, कवितांचा कालखंडानुसार परिचय करून घेणार आहोत. महत्त्वाचे मुद्दे काय आहेत तर दलित कवितेचा आरंभ समजावून घेता येईल. तसेच महत्त्वाचे दलित कवी विद्यार्थ्यांना समजतील. दलित कवितांचे बदललेले आशय लक्षात घेता येईल. दलित कवितांची वैशिष्ट्ये आणि वेगळेपण आपल्याला समजून घेता येतील या घटकामधून. कालखंडाचे महत्त्व. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील साहित्याच्या अभ्यासात दलित कवितेचा कालखंड महत्त्वाचा ठरतो. याचा प्रारंभ कुठून झाला? 1960च्या दशकानंतर मराठी साहित्यात दलित, ग्रामीण, आदिवासी, मार्क्सवादी, स्त्रीवादी अशा अनेक साहित्य प्रवाहांना उदय झाला. दलित चळवळ. जिथे अन्याय, अत्याचार होत होते तेथे दलित चळवळीतील कार्यकर्ते सभा, सत्याग्रहाच्या माध्यमातून आवाज उठवत होते. पुढे वेदना आणि विद्रोह. दलित साहित्यातून होणारा वेदना, विद्रोह आणि नकार महत्त्वपूर्ण ठरला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणूस म्हणून जगण्याचा हक्क प्राप्त करून दिला. माणूसपणाच्या शोधासाठी, आपल्या अस्तित्वासाठी, प्रस्थापित सनातनी धर्मपीडित, बळी पडलेल्या व्यक्तींसाठी, मराठी साहित्यातील पारंपरिक साहित्यातील प्रस्थापित समाजाला आव्हान देण्यासाठी आणि मराठी कवितेत एक वेगळे वळण देण्यासाठी दलित कवितेने प्रयत्न केले. दलित कवितेचे स्वरूप. दलित कविता हा प्रामुख्याने गद्य, काव्य या प्रकारात मोडतो. कारण दलितांना धर्म, संस्कृती, परंपरा, समाज व्यवस्था यांमुळे वाट्याला आलेल्या अनुभवाचा इतिहास कवितेतून व्यक्त करायचा होता. याचं वेगळंपण काय आहे तर दलित कविता ही पारंपरिक मराठी कवितेपेक्षा भिन्न आहे, जी नकारातून व संघर्षशील अशी विद्रोहात्मक स्वरूपाची आहे. आता विषय विवेचन. दलित कवितेचे प्रेरणास्थान काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1920 नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याची चळवळीची सुरुवात झाली. त्यांनी अस्पृश्याच्या हक्क, स्वातंत्र्यासाठी नेतृत्व केले. त्यांच्या जीवनातील त्याग, अस्पृश्यांसाठी केलेले कार्य हे दलित साहित्याचे प्रेरणास्थान आहे. त्यांनी सांगितलेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र दलित साहित्याच्या निर्मितीचा आधार आहे. स्वातंत्र्य आणि समता आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारलेला समाज जीवनात यावा यासाठी त्यांनी शिकवले. विद्रोह. रूढ आणि प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या व्यवस्थेच्या विरोधाचा विद्रोह दलित कवितेतून व्यक्त होतो. पुढे दलित कविताचं स्वरूप काय ते समजून घेऊया. दलित कविता आणि मराठी कविता. दलित कविता मराठी कवितेपेक्षा वेगळी आहे कारण ती वर्णाश्रम धर्मव्यवस्थेविरुद्ध बंडखोरी करते. दलित साहित्याची सुरुवात. हजारो वर्षापासून दलित मनाला घालणारे दुःख प्रथम कवितेमध्ये स्फोट होऊन प्रकट झाले. कालखंड कोणत्या कालखंडात झालं तर 1960 पूर्वी दलित कवितेचा मागोवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन मिळतो. उदाहरणार्थ मालेगावकरचे मूकनायक मधील लेख. उदाहरण काय तर मालेगावचे मूकनायक मधील लेख. पुढे 1960 नंतर मराठी साहित्याच्या प्रवाहाचे एक महत्त्वाचे वळण म्हणून दलित साहित्याचा प्रवाह ठरला. यातूनच आक्रमक आणि स्फोटक दलित कवितेचा जन्म झालेला दिसून येतो. उगम काय तर दलित साहित्यात बंड आणि दलित कविता या संज्ञांचा चर्चा रूढ झाल्या. दलित कविता ही प्रयोगवादी आणि विद्रोही आहे, जी भारतीय समाज व्यवस्थेचे विदारक चित्र दाखवते. दलित कवितेची काव्यशैली. शैलीची व्याख्या डॉक्टर रा. भी. हेरवाडकर यांच्या मते स्टाईल इज द मॅन ह्या युक्तीनुसार जी व्यक्ती तीच तिची शैली असा आहे. आधुनिक मराठी काव्यशैली. आधुनिक मराठी कवितेच्या विविध शैली आहेत. उदाहरणार्थ आज्ञानुगामी, ओजस्वी, छंदोबद्ध, विडंबनपर, मुक्तता अशा ह्या उदाहरण देता येते सांगितल्या आहेत. दलित कवितेची शैली. दलित कविता ही कवी अनिल या साहित्यकारांच्या शैलीचे अनुकरण करून तसेच परंपरेपासून आपली पृथ्वी स्वच्छ सिद्ध करून पुढे आली आहे.
ती विद्रोह आणि नकारार्थी आहे. शैलीचे स्वरूप तीव्र आणि सरळ आहे, ज्यात कोणतेही प्रयोग आणि नवीन कल्पना नाहीत. दलित कवितेची शैली कशी आहे? तर दलित कविता ही कवी अनिल यांच्या साहित्यकारांच्या शैलीचे अनुकरण करून तसेच परंपरेपासून आपली पृथ्वी स्वच्छ सिद्ध करून पुढे आली आहे. ती विद्रोह आणि नकारती आहे. शैलीचे स्वरूप तीव्र आणि सरळ आहे, ज्यात कोणतेही प्रयोग किंवा नवीन कल्पना नाहीत. अशा प्रकारची दलित कवितेची शैली आहे. दलित कवितेचा आरंभ संत कर्ममेळा. दलित कवितेचा आरंभ संतांच्या साहित्यात आढळतो. संत कर्ममेळा यांची कविता तत्कालीन सामाजिक व्यवस्थेवर आक्षेप घेते. उदाहरणार्थ, काळाचा विटाळ जिभेशी ही ओवी विटाळाचे दुःख व्यक्त करते. त्यांनी आपल्या कवितेतून सामाजिक विसंगतीवर आणि चोखामेळा यांच्यावरील अन्यायावर आवाज उठवला. पुढे महात्मा फुले देखील आपल्या कवितेतून कर्मठपणावर प्रहार करतात. ते अस्पृश्यतेच्या शोषणाविरुद्ध विद्रोहाचा आवाज उठवतात. उदाहरणार्थ, विद्याविना मती गेली या ओवीतून शिक्षणाचे महत्त्व आणि अज्ञानाचे दुष्परिणाम नष्ट करतात. ब्राह्मणांनी दलितांचे केलेले शोषण आणि धर्माच्या नावाखाली होणारा छळ यावर टीका करतात. संत कर्ममेळा आणि महात्मा फुले यांचा विद्रोह या दोन्ही व्यक्तींनी आपल्या वेदनेतून विद्रोहाची ठिणगी पडलेली दर्शवली. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील दलित कविता. अपेक्षाभंग. स्वातंत्र्योत्तर कालखंडात समतेची वागणूक मिळेल ही अपेक्षा भंग झाल्यामुळे दलितांच्या मनात विद्रोह आणि विषाद निर्माण झाला. दलित कवितेचे स्वरूप. या प्रस्थापित समाज व्यवस्थेतील विषमता, दासत्व, पिळवणूक आणि याचिका वृत्तीची भावना व्यक्त झाली. उदाहरणार्थ, पहा पहा सारे जण हो, हा हिंद देश माझा या कवितेतून देशातील विषमतेचे आणि भेदभावाचे चित्र मांडले गेले. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली क्रांतीचे वारे प्यायलेले हे दलित कवी कोणत्याही सवलतीसाठी नाहीत. उदाहरणार्थ, तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे या ओवीतून संघर्षाची आणि स्वाभिमानाची भावना व्यक्त होते. पुढे नव्वदोत्तर कालखंडातील दलित कविता. दलित कवितेची वैशिष्ट्ये. कलात्मकतेच्या पारंपरिक कल्पनांच्या मायाजाळातील ती गुंतलेली नाही. ती विद्रोह आणि आक्रमक आहे. काळे आणि कुमार यांच्या मतानुसार लेखन दलित मुक्तीसंघर्ष शैली आहे. काळे आणि कुमार यांच्या मतानुसार काय तर लेखन दलित मुक्तीसंघर्ष शैली आहे. नामदेव ढसाळ आणि प्रल्हाद चेंदवनकर यांची कविता. नामदेव ढसाळ यांच्या कविता उग्र, विद्रोही आणि अश्लील शब्दात शोषणाची तीव्रता व्यक्त करतात. ते प्रस्थापित साहित्यिकांनी गोंधळातून निर्माण झालेले कवी मानले. उदाहरणार्थ, गोलपीटा, मूर्ती, कोलाज. पुढे प्रल्हाद चेंदवनकर यांची कविता ज्वलंत आणि तप्त आहे, जी शहरातील दलित वस्ती आणि झोपडपट्ट्यांमधील बेरोजगारी यांचे वास्तव मांडते. प्रमुख दलित कवी आणि त्यांची साहित्य निर्मिती. नामदेव ढसाळ, गोलपीटा, नाकेबंदी, वामन निंबाळकर, अर्जुन डांगळे, प्रल्हाद चेंदवनकर, यशवंत मनोहर, दया पवार हे प्रमुख दलित कवी होत. नव्वदोत्तर साहित्यात दलित कवितेतून आत्मचरित्रपर आणि स्वतःची ओळख जपण्याची प्रयत्न दिसतात. दलित साहित्याचे व्यासपीठ अधिक व्यापक झालेले दिसून येते. नव्वदोत्तर कालखंडातील दलित कविता. दलित कवितांचे स्वरूप. नव्वदोत्तर कालखंडात दलित कविता पहिल्या पिढीच्या कवींवर विचारधारेचा प्रभाव ठेवून आहे, परंतु पहिल्या पिढीच्या कवितेपेक्षा ती भिन्न आहे. परिणाम. 1990 नंतर जागतिकीकरण आल्यामुळे मानवी जीवनावर मोठा परिणाम झाला. दलित कवितेमध्ये नव्या जाणीवा आणि प्रवृत्ती दिसू लागल्या. नामदेव ढसाळांच्या कवितेतून धोरणाविरुद्ध आवाज उठतो. ते म्हणतात की निर्वाण आणि हृदयी नाही आणि किंवा या सत्यधर्मातून खाऊच्या घोड्यांविरुद्ध आवाज उठवतात. त्यांचे मी मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे हे काव्यसंग्रह जागतिकीकरणाशी संबंधित आहेत. लोकनाथ यशवंत. ते आपल्या कवितेतून नवा माणूस उभा करण्याचे स्वप्न पाहतात. ते परावर्तित जग निर्माण करण्याचा संदेश देतात. धर्म ही संकल्पना केव्हाचीच बाद झाली असे त्यांचे मत आहे. जगण्याची सवय या कवितेतून अस्पृश्यांच्या वाट्याला आलेल्या वेदनेतून हे संस्कृतीपूर्ण देश माझा नागडेपणा तुला कधी झाकता आला नाही. हे संस्कृतीपूर्ण देश माझा नागडेपणा तुला कधी झाकता आला नाही असे उद्गार ते काढतात. कवी यशवंत मनोहर यांची कविता अग्निप्रलय, रुद्रसुंदर, क्रूर,
व कोमल ह्या आणि क्रांतीसाठी भयोदात्त आहे. त्यांची कविता वीज वीज बनून संवादासाठी मला वहाडी वाटत नाही असे ते म्हणतात. त्यांचे आरोप त्यांच्यातील बाटला शब्द निष्ठा सहित अवसानघातकी मूल्ये परंपरेसह आहेत. विद्रोही आव्हान त्या आरामखोर परंपरेवर मी विद्रोहाचा नागर धरणार असे रोखठोकपणे बोलतात. आशावाद त्यांच्या कवितेतून ज्याच्याजवळ आपली मरणे मांडले त्यांचा विचार उजेडाच्या युगासाठी कळत असतो असा आशावाद व्यक्त होतो. पुढे नामदेव ढसाळ यांची कविता आशय द्रव्य बदलू टाकणारी असून त्यांच्या कवितेत स्वतःची अशी प्रतिमा सृष्टी आहे. निमित्त 15 ऑगस्ट 71 या कवितेत व्यवस्थेवर प्रश्न विचारतात. नामदेव ढसाळ 15 ऑगस्ट कविता. नामदेव ढसाळ 15 ऑगस्ट 71 ही कविता संशयास्पद महाकाव्य भंग आहे, जी रामराज्याच्या किटाळात आपण राहतो असा प्रश्न उपस्थित करते. दलित आणि स्वातंत्र्य. देशाला स्वातंत्र्य मिळूनही दलितांच्या वाट्याला घोर उपेक्षाच आली. दलित कवींचा विद्रोह. दलित कवितेमध्ये मिणमिणती ज्योत आणि पांढरी पेशा जागा नाही. गोलफिटा. ढसाळांच्या गोलफिटा या संग्रहात दलित जीवनातील रात दिवसांचे दुःख, दारिद्र्य, विषमता आणि शोषणाचे चरित्र दिसून येते. ढसाळांचा आव्हान. ते म्हणतात माणसाने प्लेटो, आइन्स्टाईन, आर्किमेडीज, सॉक्रेटिस, मार्क्स, अशोक, हिटलर, कामू, सार्त्र, काफका, बोदलेयर, रेम्बो, इझरा, पाउंड, हापकिन्स, गटे, दोस्तोव्स्की, मायोझोस्की, मॅक्सिम गोर्की, मेडिसन, कालिदास, तुकाराम, व्यास, शेक्सपियर, ज्ञानेश्वर वगैरे यांना शब्दाचा नतमस्तक होऊन त्यांचे गुलाम होऊ नका. पुढे कवींचे विचार. नामदेव ढसाळ एकाच वेळी ईश्वरी व्यवस्थेचा विरोध करतात आणि मानवतेच्या समानतेचे गाणे गातात. आता या कवितेतून बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील श्रद्धा व्यक्त होते. सूर्यफुले हे अंधार युग दूर करणाऱ्या ज्ञानाचे प्रतीक आहे. आता सूर्यफुलासारखे सूर्योन्मुख झाले पाहिजे. केशव मेश्राम यांच्या कविता उच्छेदनमध्ये केवळ विद्रोहच नाही तर शब्दांऐवजी कृतीची मागणी आहे. एक दिवस मी परमेश्वराला या कवितेत दैवी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह आहे. गरिबीमुळे झालेले मानसिक आणि शारीरिक शोषण या कवितेतून व्यक्त होते. पुढे जे.व्ही. पवार, यशवंत मनोहर, दया पवार यांच्या कविता. जे.व्ही. पवार, नाकेबंदी. पवार यांच्या कवितेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली वैचारिक जागृती व्यक्त होते. ते दलित समाजाला गुलामगिरीतून अडकू नये यासाठी इशारा देतात. दया, दारू या कवितेतून केवळ आर्थिक विषमतेवरच नव्हे तर जातीयतेला तोडण्यासाठी दारू हे एक माध्यम आहे असे ते सांगतात. ती दारू आहे ही जातीयता फोड, हे बांध फोड असे हे कवीचे बोल आहेत. यशवंत मनोहर, उत्खनन, आंबेडकरवाद. ते गौतम बुद्ध, चार्वाक, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आद्यस्थानी मानतात. त्यांच्या कवितांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल निश्चित भाव व्यक्त होतो. मी आंबेडकरांच्या ओजस्वाला उगमवलेला प्रलयकारी सूर्य आहे असे ते म्हणतात. ते धर्मग्रंथ आणि इथल्या विषमवादी समाजव्यवस्थेवर प्रचंड टीका करतात. दया पवार, कोंडवाडा. पवार आपल्या व्यथा व्यक्त करताना थेट वाल्मिकालाच प्रश्न विचारतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीमुळे विचारधारेत झालेला बदल त्यांच्या कवितेतून दिसतो. खर्च कशाला झाली पुस्तकांची ओळख, गावाची गुरे वळली असती अशी हताश भावना ते व्यक्त करतात. पुढे काशीनाथ बेलदोडे आपल्या कवितेतून बापाने जुन्या रूढींवर फोडलेल्या फटक्यांमुळे शब्दरूपी लढाई सुरू झाल्याचे सांगतात. पुढे प्रल्हाद चेंदवणकर आणि वामन निंबाळकर यांच्या कविता. प्रल्हाद चेंदवणकर ते पाऊलभर या कवितेत शहरातून गावी आलेल्या नवशिक्षितांना येणाऱ्या अडचणींचे चित्र रेखाटतात. शहरात महात्मा फुले आंबेडकरांनी क्रांतीचे वारे प्यायले, पण गावातील पाटील मात्र अजूनही मानसिकदृष्ट्या जुन्या युगात वावरतो. कुटुंब्या कपास आणि मुंबईला गेट्टो हसतो या ओळीतून गाव आणि शहरातील सामाजिक आणि आर्थिक विषमतेचे चित्रण होते. वामन निंबाळकर, गाव कुसाबाहेरील कविता. ते आपल्या काव्यसंग्रहातून अस्पृश्यतेचे दुःख व्यक्त करतात. ते लिहितात, अस्पृश्यता मी जन्मताच सोबत आणली.
त्यांचे आयुष्य दारिद्र्य अन्याय अत्याचार यांनी भरलेले आहे. ते म्हणतात, शाळेची पायरी चढलो तेव्हाही कळले आपली खालची जात. त्यांना शब्दशक्तीला बळ दिले आणि शब्द विझवतात आगही असे मत व्यक्त केले. त्र्यंबक सपकाळे, सुरुंग. त्यांची कविता सुरुंग ही कविता सुरुंगाप्रमाणे स्फोट घेते. मुक्ती या कवितेत नकारातून मुक्ती मिळत नाही असे सांगून मिळवलेल्या बाहुबलावर न सोडून खाली मान घालून कार्य करण्याचे आवाहन करतात. पुढे नवोत्तर कालखंडातील दलित कविता. स्वरूप. तर नवोत्तर कालखंडातील दलित कविता पहिल्या पिढीच्या कवींच्या विचारांवर आधारित असली तरी त्यांच्या कवितेपेक्षा भिन्न आहेत. परिणाम. 1990 नंतर आलेल्या जागतिकीकरणामुळे मानवी जीवनावर मोठा परिणाम झाला आणि दलित कवितेत वेगळ्या जाणीवा आणि प्रवृत्ती दिसू लागल्या. नामदेव ढसाळ यांच्या कवितेतून धोरणाविरुद्ध आवाज उठतो. त्यांचे मी मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे हे काव्यसंग्रहातून जागतिकीकरणाशी संबंधित आहे. लोकनाथ यशवंत. ते आपल्या कवितेतून नवा माणूस उभा करण्याचे स्वप्न पाहतात आणि परिवर्तित जग निर्माण करण्याचा संदेश देतात. धर्म ही संकल्पना केव्हाचीच बाद झाली असे त्यांचे मत आहे. जगण्याची सवय या कवितेत अस्पृश्यांच्या वेदनेतून हे संस्कृतीपूर्ण देश माझा नागडेपणा तुला कधी झाकता आला नाही असे उद्गार आहेत. हे झालेलं आहे, हे पण झालेलं आहे. जागतिकीकरणाचा प्रभाव. प्रज्ञा लोखंडे, अंतस्थ. त्यांच्या कवितेतून भारतीय संस्कृतीला आव्हान दिले जाते. जागतिकीकरणामुळे प्रश्न सुटले नाहीत, फक्त प्रश्नांचे स्वरूप बदलले. जागतिकीकरण झाले मानवाचे अवमूल्यन असे ते म्हणतात. धनपाळ रणनवरे, हॉटेल माझा देश. त्यांच्या कवितेत सामाजिक समस्या, दारिद्र्य आणि शोषणाचे वास्तव्य आहे. मानवाने संगणक निर्माण केला पण संगणक मानवावर वरचढ ठरतोय असे त्यांच्या कवितेत दिसते. रोहन नागदिवे. जागतिकीकरणामुळे विकृती वाढत चालली आहे. वृद्धाश्रमात आईवडिलांना टाकले जाते याचे चित्रण ते रेखाटतात. मेहत गायकवाड. ओलीस ठेवलेली माणसे. जागतिकीकरणामुळे भारत राष्ट्र अजूनही गुलाम कसा आहे हे ते सांगतात. पिंजऱ्यातील पोपटाची भाषा बोलतोय असे ते म्हणतात. राजेंद्र गोणारकर. जागतिकीकरणामुळे पूर असे संबोधून उरोधिक सूर लावतात. सुनील अभिमान अवचार. जागतिकीकरणामुळे मानवी मूल्ये संपली, भावना जाहिरात झाल्या आणि मेंदू कम्प्युटर झाले असे ते व्यक्त करतात. अविनाश गायकवाड. कब्ज का दुश्मन या कवितेतून ते जागतिकीकरणाचे परिणाम अधोरेखित करतात. दलित आत्मकथने. स्वरूप. 1960 नंतर दलित साहित्यात दलित आत्मकथन हा एक प्रभावी साहित्य प्रकार म्हणून उदयास आला. याचं वैशिष्ट्य काय आहे तर या आत्मकथनातून वेदनेने आणि उपेक्षेने भरलेले दलित जीवन अतिशय नवे, वास्तव आणि स्वरूपात वाचकाला आढळते. भाषा व समाज. दलित आत्मकथनातून भारतीय समाज व्यवस्थेतील अस्पृश्यतेने घडलेले सामाजिक आणि भाषिक जीवन कळते. यातून रूढ समाजाच्या नियमांमधून निर्माण झालेल्या भाषेपेक्षा वेगळी बोलीभाषा आणि शब्दप्रयोग दिसतात. पुढे प्रमुख आत्मकथने. आता प्रमुख आत्मकथने काय आहेत तर शंकरराव खरातांचे तराळ, अंतराळ, शांताराम शिंदे यांचे गावाकडचं लंपण, शांताबाई कांबळे यांच्या आमच्या जीवनातील चित्रकथा, माया मावशी, मसूद पगारे यांचं सोने जातक आणि दया पवार यांचे बलूत ही प्रमुख आत्मकथने होत. आत्मचरित्र आत्मकथन यातील भेद. दलित आत्मकथन मराठी साहित्यात आत्मवृत्त आणि आत्मचरित्र या साहित्य प्रकारांऐवजी आत्मकथन हा शब्द वापरला गेला. भेद काय आहे तर आत्मचरित्र हे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात लिहिले जाते आणि ते सत्यशोधन, समाजदर्शन व समाजशोध यांवर भर देते. यात मीचा केंद्रबिंदू असतो. तर आत्मकथन काय ते हे अनुभवांचे समूह जीवन व सापेक्ष वास्तव व्यक्त करते. याचा उद्देश केवळ व्यक्तिगत जाणीव नव्हे तर दलित समाजाचे जीवन, दुःख, दैन्य, गरिबी, विषमता दर्शवणे हे आहे. यात मी समाजाच्या प्रतीक स्वरूपात असतो. आनंद यादव आत्मचरित्रावर भाष्य करतात. आत्मकथनात आत्मपूजन, आत्मप्रीती नसावी, ते कार्यमूल्यमापन आणि निर्मितीसाठी उपयुक्त असावे. आत्मचरित्रात मीच्या जीवनातील एका
महत्त्वाच्या घटकाचा निवडक आणि क्रमबद्ध अनुभव असतो. भाषा काय तर आत्मचरित्र व आत्मकथन अनेकदा बोलीभाषेत अवतरलेले दिसतात. पुढे बलूत आणि पी.एस. सोनकांबळे यांचे आत्मकथन. दया पवार बलूत 1978 हे आत्मकथन दलित जीवनातील दारिद्र्य आणि अनुभवांचे चित्रण करते. बलूत या आत्मकथनातून दलित समाजातील बालपण, उपेक्षा, दारिद्र्य यांचे चित्रण आढळते. यात समाजातील मानसिकता आणि दलित समाजातील अंधश्रद्धा यांवर भाष्य होते. प्र. ई. सोनकांबळे आठवणींचे पक्षी 1979 हे आत्मकथन वेदांताने तडफड यांनी भरलेले आहे. त्यांनी आपल्या जीवनातील विदारक आणि करुण जीवनाचे चित्रण केलेले आहे. ज्यात मांसाहारी असल्यामुळे आलेले मरण आणि दुःख स्पष्ट होते. वडिलांच्या विचारांचा प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर आहे. वडिलांनी रूढींवर फोडलेले फटके आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या गोष्टी त्यांच्या जीवनातील संघर्षाचे चित्र दाखवतात. दलित आत्मकथने. माधव कोंडिलवलकर मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे 1979 मधले हे आत्मकथन आहे. विषय 8व्या वर्षी लिहिलेले गेलेले लेखक. त्यांच्या आयुष्याचा 8 वर्षांचा कालखंड यात चित्रित आहे. वास्तव काय ते या आत्मकथनातून कोणतेही नाट्यमय चित्रण नाही, पण दलित जीवनातील सामाजिक जाणीवेतून आलेले अनुभव चित्रित केलेले आहेत. संघर्ष, घराला लागलेली आग, बालपणीची सामाजिक भेदभावाची कारणे, उदाहरणार्थ शाळेतील बसायची जागा, उपेक्षा याबद्दल ते भाष्य करतात. मांसाहार, मी वागोटा आहे या शब्दांत मांसाहाराबद्दलचा समाजाचा दृष्टिकोन व्यक्त करतात. लक्ष्मण माने उपरा 1980 मधले हे आत्मकथन आहे. भाषा काय माने यांच्या उपरा या आत्मकथनातून महार, माग, रामोशी, किकाडी समाजाच्या वापरात असलेली बोलीभाषा चित्रित होते. गुलामगिरी, ते जगले, ते बोलले, अनुभवले, पाहिले, ते तसंच लिहिले. ते जगले, जे बोलले, अनुभवले, पाहिले, ते तसंच लिहिले. ते गुलामगिरीचा ढोबळ वैभवाला हा हेतू नव्हता, उपदेश नव्हता, पोकळ समाजकारण नव्हतं. सामाजिक वास्तव, कैकाडी समाजातील दारू पिण्याचे व्यसन, शिक्षणाचा अभाव, अंधश्रद्धा आणि त्यांचे जीवनमान यात चित्रित केलेले आहे. उत्तम बंडू तुपे काट्यावरची पोट 1982 मधले हे आत्मकथन आहे. हे आत्मकथन तुपे यांनी आपल्या लेखकाच्या जीवनातील तत्वज्ञान यावर आधारित आहे. आत्मपरीक्षण, बाला पायातला पोटात केकाट्याकडे आग झाली होती आणि त्याच रेशमातून मळमळूस वाटलं होतं असे म्हणून वेदनांचे चित्रण करतात. दलित लेखकांची आत्मकथने. शरणकुमार लिंबाळे, अक्करमाशी, बारामाशी आणि राणीमाशी. विषय काय तर लिंबाळे यांनी लिहिलेली तीनही आत्मकथने अस्पृश्य आणि सवर्ण बापाच्या पोटी जन्मलेल्या त्यांच्या जीवनाचे चित्रण करतात. विद्रोह काय तर मी वाटेल मोठा महात्मा गांधी कम्युनिस्टचा या काव्यपंक्तीतून शरणकुमार लिंबाळे यांचा विद्रोह दिसून येतो. सामाजिक समस्या, सामाजिक रूढीपरंपरेमुळे वाट्याला आलेला अप्रिय प्रेमाचा गंध आणि विवाहबाह्य संबंधांचे चित्र दिसते. शांताबाई कांबळे, माझ्या जीवनातील चित्रकथा. दुहेरी दुःख, दलित स्त्री म्हणून वाट्याला आलेले दुहेरी दुःख दलित आणि स्त्री त्यांनी चित्रित केले आहे. शिक्षण, दलित स्त्रियांना शिक्षिका होण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो याचे चित्रण त्यांनी केलेले आहे. डॉक्टर आंबेडकरांचा प्रभाव, शांताबाई कांबळे या पदोन्नतीवर न सोडून दुसऱ्या शिक्षकासोबत विवाह करतात. हा आंबेडकरी विचारधारेचा प्रभाव दर्शवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या विचारांचा त्यांच्या जीवनावर प्रभाव आहे. जिनाबाई गिदे, मरणकळा. विषय मरणकळा हा आत्मकथनातून जन्मापासून भटकंती करावी लागलेला कोल्हाटी समाजाचे जीवनचित्रण चित्रित आहे. लेखन प्रेरणा काय तर डॉक्टर अविनाश डोळस यांच्या मते जनाबाईंसारख्या समाजातील पहिली लेखिका आत्मकथन लिहिते आहे. मुक्ता सांगोर्ड, मिटलेले कवाड. सामाजिक परिवर्तनाचे कार्य हाती घेतलेल्या मुक्ता सांगोर्डे या अधिकारी महिलेने त्यांचे अनुभव चित्रित केले आहेत. समस्या,
महार मांग समाजातील जन्मलेल्या मुक्ता संगोड यांना जातीय दासत्व, सामाजिक दासत्व, शिक्षणाचा अभाव या समस्यांचा सामना करावा लागला. बेबी कांबळे, जीनं आमचं, महाराष्ट्रातील दलित जीवन. शांताबाई कांबळे यांच्या आत्मकथनातून महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील दलित जीवन आणि दलित चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्यांचे अनुभव चित्रित आहेत. प्रकाश या आत्मकथनातून दलित समाज, त्यांचे जीवन पद्धती, विचार, रूढी परंपरा यांवर अधिक प्रकाश टाकतात. इतर कवी व लेखकांचे कथने. कुमुद पाडके, अंतस्फोट. विशेष काय आहे ह्या आत्मकथनात? ह्या आत्मकथन हुशारी आणि कर्तृत्ववान दलित स्त्रीने लिहिलेले आहे, ज्यात तिने जुने रूढ विचार वाचकांसमोर मांडले आहेत. स्त्रियांचे प्रश्न, सामाजिक अल्पवयीन विवाह, अंगठे येणे, पोटरास सोडून जाणे अशा भयंकर रूढी परंपरेचे चित्रण त्यांनी केलेले आहे. पुढे लक्ष्मण गायकवाड, उचल्या. विषय काय उचल्याचा? तर उचल्या चोरी करणारे, समाजाचा इतिहास आणि भटक्या विमुक्तांचे वास्तव या चित्रित आहे. संघर्ष लहानापासूनच चोरीचा सराव, लोकांना पकडणे, पोट भरण्यासाठी दैवजाला वेश धारण करणे यांसारख्या घटनांचे चित्रण या उचल्या आत्मकथनात दिसते. व अरुण जाधव, गावाकडची आत्मकथा. जातीय व्यवस्था. हे आत्मकथन रुकुम अचलखांब येथे जन्मलेल्या रुस्तम नावाच्या दलित तरुणाचे आहे. शोषण काय? तर लहानपणी शिक्षण चोरून घ्यावे लागले, मात्र मोठ्या झाल्यावर न्यायशास्त्रज्ञ आणि नाट्यशास्त्राचे प्राध्यापकपदी रुजू झाले, असं चित्रण ह्या गावाकडची आत्मकथामध्ये दिसून येतं. नासिर डोंगरे, फास. विषय काय आहे ह्या आत्मकथनाचा? डोंगरे यांनी खेड्यात समाजात आलेल्या सोमने या समाजाचे फास या आत्मकथनातून चित्रण केलेले आहे. मल्लिका अमर शेख. विषय काय आहे? तर शायर शेख यांच्या कन्या आणि नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका यांनी मला उद्ध्वस्त व्हायचे या आत्मकथनातून स्वतःची ओळख जपण्याचा प्रयत्न केला. भावनावश. वेदनेने अंजाली झालेल्या फरसवकट, घुसमट, स्वप्नातील, कल्पनेतील प्रेम आणि विवाह यांवर वास्तववादी जाणीवा व्यक्त करतात. पुढे नरेंद्र जाधवांचे आम्ही बाप आणि आमचं. विषय काय याचा? तर रिझर्व्ह बँकेचे डायरेक्टर म्हणून काम करणारे नरेंद्र जाधव यांचे हे आत्मकथन आहे. बाप आणि शिक्षण. जाधव यांच्या वडिलांच्या त्यागी वृत्तीचा आणि शिक्षणाकडे लक्ष देण्याचा परिणाम त्यांच्या जीवनात कसा झाला हे सांगतात. किशोर शेंताबाई कांबळे, कोल्हाटी समाज. विषय काय? कोल्हाटी समाजात जन्मलेल्या किशोर शेंताबाई काळे यांचे कोल्हाटी समाज हे आत्मकथन आहे. गरिबीमुळे त्यांना केवळ उपकाराची वस्तू मिळाली. तर सारांश आहे. महत्त्व काय आहे? तर दलित आत्मकथने हा साहित्य प्रकार स्त्री व पुरुष लेखकांनी समृद्ध केला आहे. आधार काय? ही आत्मकथने दलित समाजाच्या जीवन, दुःख, दैन्य, गरिबी, विषमता आणि वास्तव जीवन दर्शवतात. भाषा कशी आहे? तर आत्मकथना हे विविध बोलीतून आलेले असल्याने मराठी भाषेच्या समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. आता काही प्रश्न उत्तरी स्वरूपात आपण हा घटक पाहूया. दलित कवितेचे प्रेरणास्थान कोण आहेत ते सुधारणा करून द्या. प्रेरणास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित कवितेचे प्रमुख आणि महान प्रेरणास्थान आहेत. कारण काय? ते 1920 नंतर आंबेडकरांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याची आणि चळवळीची सुरुवात झाली. त्यांनी अस्पृश्यतेचा हक्क, स्वातंत्र्यासाठी नेतृत्व केले, ज्यामुळे दलित साहित्याच्या निर्मितीचा पाया रचला गेला. मूलमंत्र काय? तर डॉक्टरांनी दिलेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र दलित साहित्याच्या निर्मितीचा आधार बनला. उदाहरण काय? श्रद्धा. नामदेव ढसाळ यांच्या आता या कवितेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर असलेली श्रद्धा व्यक्त होते. प्रश्न 2. दलित कविता पारंपरिक मराठी कवितेपेक्षा कशी उठून दिसते ते लिहा. भिन्नता. दलित कविता ही पारंपरिक मराठी कवितेपेक्षा भिन्न आहे, कारण ती वर्णाश्रम, धर्मव्यवस्थेविरुद्ध बंडखोरी करते आणि नकारातून व संघर्षशील विद्रोहात्मक स्वरूपातून उभी राहते. उपेक्षा आणि वेदना. पारंपरिक कवितेत दलित जीवनातील वेदना आणि उपेक्षा यांना स्थान नव्हते. दलित कवितेने दलित समाजाचे माणूसपण आणि त्यांच्या वाट्याला आलेल्या शोषणाचे चित्र कठोरपणे समाजासमोर मांडले. शैली आणि स्वरूप कसं आहे?
तर दलित कविता ही प्रामुख्याने गद्य काव्य या प्रकारात मोडते, ज्यात विद्रोही आणि आक्रमक शैलीचा वापर केला गेला. पारंपरिक कवितेतील कलात्मकतेच्या कल्पनांना त्यात थारा नाही. प्रश्न 3, दलित कवितेने कोणती शैली अवलंबली ते सोदाहरण स्पष्ट करा. शैली कोणती आहे दलित कवितेची? तर दलित कवितेची शैली विद्रोही, नकारात्मक आणि आक्रमक आहे. या शैलीचे स्वरूप अत्यंत तीव्र आणि सरळ आहे. प्रेरणा काय? ही शैली कवी अनिल यांच्या शैलीचे अनुकरण करून तसेच परंपरेपासून आपली पृथ्वी स्वच्छ सिद्ध करून पुढे आली आहे. उदाहरण काय? तीव्रता. नामदेव ढसाळ यांच्या कवितेतील भाषा उग्र, विद्रोही आणि अश्लील शब्दात शोषणाची तीव्रता व्यक्त करते. यशवंत मनोहर यांच्या कवितेची शैली अग्नी, प्रलय, रुद्रसुंदर आणि क्रांतीसाठी भव्योदात्त अशी आहे. प्रश्न 4, दलित कवितेतील आरंभीच्या कवितांचा स्वरूप स्पष्ट करा. काळ. दलित कवितेचा आरंभ संत कर्ममेळा आणि महात्मा फुले यांच्या साहित्यात दिसतो. स्वरूप काय? या कविता तत्कालीन सामाजिक व्यवस्थेवर आक्षेप घेतात आणि विद्रोहाची ठिणगी पडलेली दर्शवतात. उदाहरण काय? संत कर्ममेळा यांनी काळाचा विटाळ जिभेशी या ओवीतून विटाळाचे दुःख व्यक्त केले. उदाहरण महात्मा फुले यांनी आपल्या कवितेतून कर्मठपणावर प्रहार आणि अस्पृश्यतेच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवला. ते शिक्षणाचे महत्त्व, विद्या विना मती गेली स्पष्ट करतात. प्रश्न 5, दलित आत्मकथने हे मराठी चरित्राहून भिन्न कशी ठरतात ते लिहा. आत्मवृत्त हे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात लिहिले जाते आणि ते सत्यशोधक, समाजदर्शन आणि समाजशोध यांवर भर देते. यात मीचा केंद्रबिंदू असतो. दलित आत्मकथन हे केवळ व्यक्तिगत जीवन नव्हे तर दलित समाजाचे जीवन, दुःख, दैन्य, गरिबी, विषमता दर्शवते. हे अनुभवांचे समूह जीवन व सापेक्ष वास्तव व्यक्त करते. यात मी समाजाच्या प्रतीक रूपात असतो आणि ते रूढ भाषेऐवजी बोलीभाषेत अवतरलेले दिसते. दलित स्त्री आत्मकथनांचा आढावा घ्या. प्रश्न 6, दलित स्त्री आत्मकथनांचा आढावा घ्या. दुहेरी दुःख. दलित स्त्री आत्मकथनातून दलित स्त्रियाला वाटेले आलेले दुहेरी दुःख दलित आणि स्त्री म्हणून चित्रित केले आहे. शिक्षणाचा संघर्ष. शिक्षिका होण्यासाठी दलित स्त्रीला करावा लागणारा संघर्ष यात महत्त्वाचा आहे. प्रमुख लेखिका आणि आत्मकथने. शांताबाई कांबळे यांच्या जीवनातील चित्रकथा यात डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव दिसतो. जनाबाई गिदे मरणकळा यात कोल्हाटी समाजाचे भटकंतीचे जीवन आहे. मुक्ता सांगोर मिटलेले कवाड यात जातीय दासत्व आणि सामाजिक दासत्व आणि शिक्षणाचा अभाव यांवर भाष्य आहे. बेबी कांबळे जीनं आमचं यात नाशिक जिल्ह्यातील दलित जीवन, चालीरीती, विचार यांवर प्रकाश टाकतात. कुमुद पाडके अंतस्फोट यात स्त्रियांच्या जुन्या रूढींवर भाष्य आहे. पुढील प्रश्न, दलित कवितेचे स्वरूप स्पष्ट करून काव्यशैलीवर अधिक प्रकाश टाका. स्वरूप. दलित कविता हा गद्य काव्य प्रकारातील विद्रोह आणि नकारार्थी साहित्य प्रवाह आहे. यात वेदना, विद्रोह आणि नकार महत्त्वपूर्ण ठरले. डॉक्टर आंबेडकरांचे कार्य, त्याग आणि शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र हे दलित कवितेचे प्रेरणास्थान आहे. 1960 नंतर या कवितेने आक्रमक आणि स्फोटक स्वरूप धारण केले. काव्यशैली कशी आहे? तर शैली विद्रोही, नकारात्मक आणि तीव्र आहे. या शैलीत रूढ आणि प्रस्थापित समाजव्यवस्थेविरुद्धचा विद्रोह थेटपणे व्यक्त होतो. नामदेव ढसाळ यांच्या कवितेतून उग्र, अश्लील शब्द वापरून शोषणाची तीव्रता दर्शवली जाते. केशव मेश्राम यांच्या कवितेत केवळ विद्रोह नाही तर शब्दांऐवजी कृतीची मागणी आहे. प्रश्न 2, पुढील प्रश्न, स्वातंत्र्योत्तर कालखंडातील दलित कवी आणि कवितांचा आढावा घ्या. कालखंडाचे स्वरूप. स्वातंत्र्यानंतर समानतेची वागणूक मिळेल या अपेक्षाभंगामुळे दलितांच्या मनात विद्रोह आणि विषाद निर्माण झाला. आशय. या कवितेतून प्रस्थापित समाजव्यवस्थेतील विषमता, दासत्व, पिळवणूक आणि याचिकावृत्तीची भावना व्यक्त होते. कवी आणि उदाहरणे. डॉक्टर आंबेडकरांचे क्रांतीचे वारे प्यालेले हे कवी कोणत्याही सवलतीसाठी नाहीत. तुफानातले दिवे या ओवीतून संघर्षाची आणि स्वाभिमानाची भावना व्यक्त होते. नामदेव ढसाळ यांच्या गोलपिटा संग्रहात दलित जीवनातील दारिद्र्य आणि शोषणाचे चित्र दिसते.
प्रल्हाद चेंदवणकर यांची कविता शहरातील दलित वस्ती आणि झोपडपट्ट्यांमधील बेरोजगारीचे वास्तव मांडते. यशवंत मनोहर यांची कविता अग्निप्रलय असून ते त्या हरामखोर परंपरेवर मी विद्रोहाचा नांगर धरणार असे आव्हान देतात. पुढील प्रश्न, नवोत्तर कालखंडातील दलित कवितेचे स्वरूप स्पष्ट करा. भिन्नता, नव्वदोत्तर कविता पहिल्या पिढीच्या विचारधारेचा प्रभाव ठेवून असली तरी ती त्यांच्या कवितेपेक्षा भिन्न आहे. प्रभाव, जागतिकीकरण, 1990 नंतर जागतिकीकरण आल्यामुळे मानवी जीवनावर मोठा परिणाम झाला आणि दलित कवितेमध्ये नवा जाणीव आणि प्रवृत्ती दिसतात. आशय काय, तर नामदेव ढसाळ यांच्या मी मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे या काव्यसंग्रहातून जागतिकीकरणाशी संबंधित धोरणाविरुद्ध आवाज उठतो. लोकनाथ यशवंत परिवर्तित जग निर्माण करण्याचा संदेश देतात. प्रज्ञा लोखंडे यांच्या अंत्यस्थमधून भारतीय संस्कृतीला आव्हान दिले जाते. कवी सुनील अभिमान अवचार यांच्या मते जागतिकीकरणामुळे मानवी मूल्ये संपली, भावना जाहिरात झाल्या आणि मेंदू कम्प्युटर झाले आहेत, असे वर्णन केलेले आहे. पुढील प्रश्न, आत्मकथनांनी मराठी आत्मचरित्रात कशी मोलाची भर घातली हे उदाहरणासह स्पष्ट करा. योगदान, दलित आत्मकथनांनी मराठी साहित्यात नवे आणि वास्तववादी दलित जीवन, दुःख, गरिबी आणि उपेक्षा यांचे चित्रण करून मोलाची भर घातली. वास्तवता, ही आत्मकथने केवळ व्यक्तीचे नव्हे तर दलित समाजाचे समूह जीवन आणि सापेक्ष वास्तव व्यक्त करतात. रूढ भाषेऐवजी त्यांनी बोलीभाषेचा वापर करून भाषिक समृद्धी साधली. उदाहरणे, दया पवार, बलूत, दलित संजीवनातील दारिद्र्य, बालपण आणि अंधश्रद्धा यांच्या वास्तव बलूत या आत्मकथनात दिसून येतो. सोनकांबळे, आठवणींचे पक्षी या आत्मकथनात वेदांत आणि तडफड यांनी भरलेले विदारक जीवन चित्रित केलेलं आहे. शरणकुमार लिंबाळे, अक्करमाशी या आत्मकथनात अस्पृश्य आणि सवर्ण बापाच्या पोटी जन्मलेल्या मुलाचे जीवन व विद्रोह यांचं चित्रण होतं. लक्ष्मण माने, उपरा या आत्मकथनात महार, माग, रामोशी, कैकाडी समाजाच्या बोलीभाषेतून सामाजिक वास्तवाचे चित्रण दिसून येते. पुढील प्रश्न, दलित आत्मकथनातून दलित समाजाचे चित्रण कसे घडून येते ते लिहा. समग्र चित्रण, दलित आत्मकथने दलित समाजाचे जीवन, दुःख, दैन्य, गरिबी, विषमता आणि वास्तव, उदाहरणार्थ दारिद्र्य, उपेक्षा, अस्पृश्यता दर्शवतात. सामाजिक आणि भाषिक, यातून भारतीय समाज व्यवस्थेतील अस्पृश्यतेने घडलेले सामाजिक व भाषिक जीवन कळते. बोलीभाषा आणि संघर्ष, ही आत्मकथने विविध बोलींतून, उदाहरणार्थ महार, माग, कैकाडी ह्या बोलीभाषेतून आलेली असल्याने त्या समाजाची जीवनशैली आणि संघर्ष प्रभावीपणे मांडले जातो. उदाहरणं काय आहेत, तर शंकरराव खरातांचे तराळ अंतराळ, दलित समाजाचे शोषण आणि त्यांचे जीवन यातून दिसते. लक्ष्मण गायकवाडांचे उचल्या, भटक्या विमुक्तांची चोरी करणारे वास्तव आणि संघर्ष या उचल्यामध्ये दिसते. बेबी कांबळेंचे जीणं आमचं, दलित समाजाचे जीवन, पद्धती, विचार, रूढी, परंपरा यावर प्रकाश टाकलेला दिसतो. पुढील प्रश्न, दलित आत्मकथनात संघर्ष कसे चित्रित केले आहे. संघर्षाचे प्रकार, दलित आत्मकथनातून सामाजिक दासत्व, जातीय दासत्व, आर्थिक धोरण, शोषण, दारिद्र्य आणि शिक्षणाचा अभाव यांसारखे विविध संघर्ष चित्रित केलेले दिसून येतात. विद्रोह आणि नकार, या कथनांमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित झालेला गुलामगिरी विरुद्धचा विद्रोह स्पष्टपणे दिसतो. उदाहरणे काय, माधव कोंडविलकर यांच्या मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे मध्ये बालपणीचा सामाजिक भेदभाव आणि उपेक्षा, दया पवार यांच्या बलूत मध्ये दारिद्र्य आणि उपेक्षित बालपणीचा संघर्ष, लक्ष्मण माने यांच्या उपरामध्ये कैकाडी समाजातील दारूचे व्यसन आणि शिक्षणाचा अभाव, मुक्ता सांगरोड यांच्या मिटलेल्या कवाडमध्ये अधिकारी होऊन सामाजिक परिवर्तनासाठी केलेला संघर्ष दिसून येतो. टिपालिया, दलित आत्मकथने. स्वरूप काय आहे, तर दलित आत्मकथन हा 1960 नंतर मराठी साहित्यात उदयास आलेला एक प्रभावी साहित्य प्रकार आहे. उद्देश काय आहे, तर आत्मचरित्राप्रमाणे केवळ व्यक्तिगत जीवन नव्हे तर दलित समाजाचे समूह जीवन, दुःख, वेदना, दैन्य, वास्तव चित्रित करणे हा याचा प्रमुख उद्देश आहे.
महत्त्व काय, ही आत्मकथने विविध बोलीभाषेतून आलेली आहेत आणि दलित समाजातील स्त्री पुरुषांना या साहित्य प्रकारात मोलाची भर घातलेली आहे. उदाहरणे कोणती आहेत? कोणती आत्मकथने? बलूत, आठवणींचे पक्षी, तराळ, अंतराळ, उपरा, उचल्या ही त्यांची उदाहरणं आहेत. दलित कविता टिप 2, स्वरूप आणि प्रेरणा. दलित कविता ही विद्रोही आणि नकारार्थी साहित्य प्रवाह आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित आहे. आशय काय आहे? तर वर्ण व्यवस्थेविरुद्धचा बंड, सामाजिक विषमता, शोषण आणि दलित समाजाचे माणूसपण मिळवण्याचा संघर्ष हा या कवितेचा केंद्रबिंदू आहे. शैली कशी आहे? तर ही कविता तीव्र, सरळ, आक्रमक शैलीची आहे. कवी कोण कोण आहेत? तर नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर, दया पवार, जे.व्ही. पवार, वामन निंबाळकर, लोकनाथ यशवंत हे यांसारखे कवी आहेत. टिप 3, दलित आत्मकथनातील नकार व विद्रोह. नकार, दलित आत्मकथनातून रूढ, धार्मिक, सामाजिक आणि जातीय व्यवस्थेचा स्पष्ट नकार आहे. या कथा देव, धर्म आणि पारंपरिक रूढी यांवर प्रश्नचिन्ह उभे करतात. विद्रोह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या मूलमंत्रातून आलेला विद्रोह यात दिसतो. हा विद्रोह केवळ शब्दात नाही, तर जीवन जगण्याच्या पद्धतीत आणि सामाजिक परिवर्तनाच्या कृतीत दिसतो. उदाहरणं काय आहेत? तर शंकरराव खरातांच्या वडिलांनी रूढींवर फोडलेले फटके आणि शरणकुमार लिंबाळे यांचा विद्रोह ही उदाहरणं देतात ते. टिप 4, दलित कवितेतील नकार. नकार, विद्रोह. नकार, दलित कविता प्रस्थापित, सनातनी, धर्मपीडित आणि पारंपरिक मराठी कवितेतील कल्पनांना स्पष्टपणे नकार देते. विद्रोह आक्रमक आणि स्फोटक आहे. तो विषमतेवर व शोषणावर हल्ला करतो. उदाहरणं काय आहेत? तर नामदेव ढसाळ यांनी रामराज्याच्या किटाळात आपण राहतो असा प्रश्न उपस्थित करून व्यवस्थेवर विद्रोह केला. यशवंत मनोहर यांनी त्या हरामखोर परंपरेवर मी विद्रोहाचा नांगर धरणार असे म्हणून विद्रोह व्यक्त केला. टिप 5, दलित कविता आत्मकथन यातील संघर्ष, समता. दोन्ही साहित्य प्रकार दलित समाजाचे दुःख, दैन्य, दारिद्र्य, विद्रोह हा प्रमुख संघर्ष आहे. फरक काय? तर कविता हा संघर्ष काव्यात्मक, आक्रमक आणि स्फोटक पद्धतीने मांडला जातो, जो राजकीय आणि सामाजिक विद्रोहावर अधिक लक्ष केंद्रित करतो. आत्मकथन काय आहे? तर हा संघर्ष व्यक्तिगत आणि समूह जीवनातील वास्तववादी अनुभवांच्या माध्यमातून, बोलीभाषेतून आणि कथात्मक स्वरूपात मांडला जातो. यात सामाजिक, जातीय आणि शैक्षणिक आणि आर्थिक शोषणाचे तपशीलवार चित्रण असते. ओके, पुढे काही प्रश्न आलेत ते पाहूया आणखी. दलित कवीचे प्रेरणास्थान व स्वरूप सविस्तर स्पष्ट करून तिची काव्यशैली कशी विकसित झाली हे उदाहरणासह सांगा. प्रेरणास्थान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित कवितेचे प्रमुख प्रेरणास्थान आहेत. त्यांनी दिलेला मूलमंत्र शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मूलमंत्र दलित साहित्याच्या निर्मितीचा आधार आहे. त्यांच्या समता, बंधुता आणि न्यायावर आधारित समाज निर्मितीच्या ध्येयातून विद्रोहाची प्रेरणा मिळालेली दिसून येते. स्वरूप कसं आहे? तर दलित कविता ही गद्य काव्य प्रकारात मोडते, जी पारंपरिक मराठी कवितेपेक्षा वेगळी आहे. ती वेदना, विद्रोह, नकार यांवर आधारित आहे. 1960 नंतर दलित कवितेने आक्रमक आणि स्फोटक रूप धारण केले, जे वर्णाश्रम धर्मव्यवस्थेविरुद्ध बंडखोरी करते. काव्यशैली कशी आहे? तर दलित कवितेची शैली विद्रोही, नकारार्थी आणि तीव्र आहे. ती कवी अनिल यांच्या शैलीचे अनुकरण करून पुढे आली आहे. उदाहरणार्थ नामदेव ढसाळ यांच्या कवितेतील भाषा उग्र, अश्लील शब्दात शोषणाची तीव्रता व्यक्त करते. उदाहरणार्थ गोलपिठा, यशवंत मनोहर यांची कविता अग्निप्रलय असून ते त्या हरामखोर परंपरेवर मी माझा विद्रोहाचा नांगर धरणार असे आव्हान देतात. प्रश्न 2, स्वातंत्र्योत्तर आणि नव्वदोत्तर कालखंडातील दलित कवितेचा आशय आणि त्यातील बदलांचा सविस्तर आढावा घ्या. स्वातंत्र्योत्तर कालखंड 1960 नंतर आशय काय आहे? तर स्वातंत्र्यानंतर समानतेची अपेक्षा भंग झाल्यामुळे कवितेत विद्रोह, विषाद, दासत्व आणि पिळवणूक या भावना व्यक्त झाल्या. डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन कवींनी संघर्षाची आणि स्वाभिमानाची भावना व्यक्त केली. उदाहरणार्थ तुफानातले आम्ही दिवे आम्ही. कवी कोण आहेत? नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर, दया पवार, वामन निंबाळकर. आणि पुढे नव्वदोत्तर कालखंड 1990 नंतरचा काळ. बदल काय? तर जागतिकीकरणामुळे, ग्लोबलायझेशनमुळे मानवी जीवनावर परिणाम झाला आणि कवितेमध्ये नव्या जाणीवा आणि प्रवृत्ती दिसून आल्या.
या कालखंडातील कवितेत जागतिकीकरणामुळे दुष्परिणाम आणि मानवी मूल्यांचा ऱ्हास यावर भाष्य आहे. आशय धोरणांविरुद्ध आवाज, नवा माणूस उभा करण्याचे स्वप्न लोकनाथ यशवंत. तसेच मानवी मूल्ये संपली, भावना जाहिरात झाल्या आणि मेंदू कॉम्प्युटर झाले असे मतं मांडली गेली. सुनील विवान अवचार अशा प्रकारे जागतिकीकरणावर टीका केली गेलेली दिसून येते. प्रश्न 3, दलित आत्मकथन हा साहित्य प्रकार मराठी आत्मचरित्राहून कसा भिन्न आहे ते उदाहरणासह स्पष्ट करा. आत्मचरित्र हे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात लिहिले जाते. ते सत्यशोधन, समाजदर्शन आणि व्यक्तिगत मीवर केंद्रित असते. दलित आत्मकथन भिन्नता काय? समूह जीवन हे केवळ लेखकाचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे. दलित समाजाचे समूह जीवन दुःख, दैन्य आणि गरिबी व्यक्त करते. येथील मी हा समाजाच्या प्रतीकाच्या रूपात असतो. उद्देश काय आहे? तर याचा उद्देश केवळ आत्मपूजन नसून दलित समाजाचे वास्तव्य आणि त्याच्यावरील शोषणाचे चित्रण समोर आणणे आहे. भाषा कशी आहे? ते हे आत्मकथन रूढ भाषेऐवजी विविध बोलीभाषेतून अवतरलेले आहे. उदाहरणार्थ कैकाडी, महार, माग अशा ज्या भाषिक समृद्धी साधलेली आहेत. उदाहरणं घ्या. उदाहरणं कोणती आहेत? दया पवार यांचे बलूत, ज्यात दलित समाजातील बालपण, उपेक्षा आणि दारिद्र्याचे चित्रण आहे. लक्ष्मण माने यांचे उपरा, ज्यात कैकाडी समाजाच्या बोलीभाषेतून सामाजिक वास्तवाचे आणि त्यांच्या संघर्षाचे चित्रण आहे. प्रश्न 4, दलित कथनांतून दलित समाजाचे चित्रण आणि त्यातील सामाजिक, जातीय, आर्थिक संघर्ष कसे चित्रित झाले आहेत ते लिहा. सामाजिक आणि जातीय चित्रण. दलित आत्मकथने भारतीय समाज व्यवस्थेतील अस्पृश्यतेने घडलेले सामाजिक व जातीय जीवन स्पष्ट करतात. यात दलित समाजाला वाट्याला आलेले सामाजिक दासत्व, जातीय दासत्व आणि उपेक्षा यांचे चित्रण आहे. उदाहरणार्थ माधव कोंडिविलकर यांच्या मुक्काम पोस्ट देवाचे गोठणेमध्ये बालपणीचा सामाजिक भेदभावाचा अनुभव आहे. वामन निंबाळकर यांनी अस्पृश्यता मी जन्मदातच सोबत आणली असे म्हणून जातीय दुःखाची तीव्रता व्यक्त केली. आर्थिक संघर्ष. या आत्मकथनांतून दलित समाजातील दारिद्र्य, शोषणावर आधारित अर्थव्यवस्था आणि पिळवणूक यांचा संघर्ष स्पष्ट होतो. उदाहरणार्थ दया पवार यांच्या बलूतमध्ये दारिद्र्य आणि उपेक्षित बालपणीचा संघर्ष दिसून येतो. लक्ष्मण गायकवाड यांच्या उचल्यामध्ये भटक्या, विमुक्तांचे, उचल्या समाजाचे, चोरी करून पोट भरणाऱ्यांचे आणि संघर्षाचे वास्तव्य चित्रित केलेलं दिसून येतं. प्रश्न 5, दलित लेखकांनी आत्मकथनाच्या माध्यमातून मांडलेल्या दुहेरी वेदना आणि संघर्षाचा सविस्तर आढावा घ्या. दुहेरी वेदना. दलित लेखकांनी त्यांच्या आत्मकथनातून दलित आणि श्री म्हणून वाट्याला आलेले दुहेरी दुःख, अन्याय, शोषण चित्रित केलेले आहे. संघर्ष काय? संघर्ष कसा आहे? सामाजिक, जातीय संघर्ष. जातीय दासत्व आणि सामाजिक भेदभावाचा सामना शिक्षणासाठी संघर्ष केलेला दिसून येतो. शिक्षिका बनण्यासाठी करावी लागलेली धडपड आणि सामाजिक अडथळे दिसून येतात. रूढींविरुद्ध विद्रोह. जुन्या रूढी, परंपरा, स्त्रियांवरील बंधने यांच्या विरुद्धचा लढा दिसून येतो. प्रमुख उदाहरणे काय आहेत? लेखिका कोणत्या आहेत? तर शांताबाई कांबळे, माझ्या जीवनातील चित्रकथा यात शिक्षिका होण्यासाठी केलेला संघर्ष आणि डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव दिसतो. जनाबाई गिद्दे, मरणकळा यात कोल्हाटी समाजातील भटकंतीचे आणि उपेक्षित जीवनाचे चित्रण आहे. बेबी कांबळे, जीनं आमचं यात दलित समाजाचे जीवन, रूढी, परंपरा आणि दलित चळवळीतील सक्रियता यांवर प्रकाश आहे. प्रश्न 6, दलित साहित्य प्रवाहामध्ये विद्रोह आणि नकार या घटकांचे स्वरूप व महत्त्व स्पष्ट करा. स्वरूप कसं आहे? दलित साहित्यात विद्रोह आणि नकार हे केवळ भावनिक उद्गार नसून ते वैचारिक आणि कृतिशील आहेत. नकार हा धार्मिक, सामाजिक आणि जातीय व्यवस्थेचा तसेच पारंपरिक साहित्य आणि सौंदर्याच्या कल्पनांचा स्पष्ट नकार आहे. उदाहरणार्थ नामदेव ढसाळ यांनी पारंपरिक कवी लेखकांच्या गुलामगिरीचा केलेला नकार. विद्रोह कसा आहे? तर हा शोषण, अन्याय आणि विषमतेविरुद्धचा आक्रमक, स्फोटक लढा आहे जो आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित झालेला आहे. महत्त्व कसं आहे? महत्त्व जागृतीचं. विद्रोहाने दलित समाजात संघर्षाची आणि हक्कांची जाणीव निर्माण केली. प्रभावी शैली. ह्या घटकांमुळे दलित कवितेला तीव्र आणि सरळ अशी प्रभावी शैली मिळाली. स्वाभिमान. नकार आणि विद्रोहातून दलित समाजाचा स्वाभिमान आणि माणूसपण मिळवण्याची धडपड व्यक्त झाली. प्रश्न 7, प्र. इ. सोनकांबळे,
लक्ष्मण माने, शरणकुमार लिंबाळे यांच्या आत्मकथनातून त्यांच्या विशिष्ट समाजाचे आणि जीवनाचे चित्रण कसे होते ते लिहा. प्र. इ. सोनकांबळे, आठवणींचे पक्षी. यात वेदांत आणि तडफड यांनी भरलेली जीवनचित्रित आहे. वडिलांच्या विचारांचा प्रभाव आणि विदारक करुण जीवन संघर्ष यात आहे. लक्ष्मण माने, उपरा या आत्मकथनातून महार, मग रामोशी, कैकाडी या भटक्या विमुक्त समाजाच्या बोलीभाषेतील जीवन चित्रित झालेले आहे. दारू पिण्याचे व्यसन, अंधश्रद्धा आणि त्यांचे जीवनमान यात स्पष्टपणे दिसते. शरणकुमार लिंबाळे, अक्कर माशी या आत्मकथनात अस्पृश्य आणि सवर्ण बापाच्या पोटी जन्मलेल्या व्यक्तीच्या जीवनाचे चित्रण आहे. विवाहबाह्य संबंध, अप्रिय प्रेमाचा गंध आणि त्यामुळे वाट्याला आलेली उपेक्षा व विद्रोह यात प्रमुख आहेत. पुढे काय आणखी प्रश्न आले आहेत, लघुत्तरी प्रश्न, ते पाहूया. दलित कवितेचे प्रमुख उद्देश कोणते आहेत? दलित कविता निर्मितीची पार्श्वभूमी व प्रेरणा समजावून घेणे, प्रमुख दलित कवींचा परिचय करून घेणे, दलित कवितांचे बदललेले आशय लक्षात घेणे, दलित कवितांची वैशिष्ट्ये आणि वेगळेपण समजून घेणे, हे प्रमुख उद्देश आहेत. प्रश्न 2. दलित कवितेतील प्रारंभीचे कवी आणि त्यांच्या कवितांचे स्वरूप सांगा. संत कर्ममेळा हे आरंभचे कवी आहेत. तत्कालीन समाजावर सामाजिक व्यवस्थेवर आक्षेप घेतला. उदाहरणार्थ काळाचा विटाळ जिभेशी. महात्मा फुले कर्मठपणावर प्रहार आणि अस्पृश्यतेच्या शोषणाविरुद्ध विद्रोह करतात. उदाहरणार्थ विद्याविना मती गेली. प्रश्न 3. बलूत या आत्मकथनातून दया पवार यांनी कोणते सामाजिक वास्तव चित्रित केले आहे? बलूत या आत्मकथनातून दलित समाजातील दारिद्र्य, उपेक्षेने भरलेले बालपण, दुःख आणि समाजातील अंधश्रद्धा यांचे चित्रण केले आहे. हे आत्मकथन दलित समाजातील अनुभवांचे वास्तव दाखवते. प्रश्न 4. यशवंत मनोहर यांच्या कवितेतील विद्रोहाचे स्वरूप स्पष्ट करा. मनोहर यांची कविता अग्निप्रलय, रुद्रसुंदर आणि क्रांतीसाठी भव्यदात्त आहे. ते हरामखोर परंपरेवर मी विद्रोहाचा नांगर धरणार असे आव्हान देतात आणि रूढ सामाजिक मूल्यांविरुद्ध रोखठोकपणे बोलतात. प्रश्न 5. दलित स्त्रियांच्या आत्मकथनातील दुहेरी दुःख म्हणजे काय? दलित स्त्रियांच्या आत्मकथनातील दुहेरी दुःख म्हणजे दलित म्हणून समाजाकडून होणारी जातीय आणि सामाजिक उपेक्षा आणि त्याचबरोबर स्त्री म्हणून पुरुषांकडून आणि समाजाने लादलेल्या रूढींमुळे होणारे शोषण. प्रश्न 6. नव्वदोत्तर दलित कवितेवर जागतिकीकरणाचा कसा परिणाम पडला? जागतिकीकरणामुळे दलित कवितेमध्ये नव्या जाणीवा आणि प्रवृत्ती दिसू लागल्या. कवींनी जागतिकीकरणाचे दुष्परिणाम, मानवी मूल्यांचा ऱ्हास आणि विकृती यांवर भाष्य केले. उदाहरणार्थ मानवाचे अवमूल्यन झाले, भावना जाहिरात झाल्या. प्रश्न 7. दलित साहित्यात बोलीभाषेचे महत्त्व काय आहे? दलित आत्मकथने आणि कविता अनेकदा बोलीभाषेत अवतरलेली आहेत. त्यामुळे दलित समाजाच्या भाषिक जीवनाचे वास्तव चित्रण झाले आणि मराठी भाषेच्या समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण भर पडली. उदाहरणार्थ लक्ष्मण माने यांच्या उपरामध्ये कैकाडी समाजाची बोलीभाषा. आता काही टिपा आल्यात त्या पाहूया. दलित कवितेतील गद्यकाव्यांचे स्वरूप. दलित कविता प्रामुख्याने गद्यकाव्य या प्रकारात मोडते. याचे कारण दलितांनी धर्म, संस्कृती, परंपरा, समाज व्यवस्था यांमुळे वाट्याला आलेल्या अनुभवाचा इतिहास, वेदना, विद्रोह भावनात्मकतेपेक्षा विद्रोहात्मक आणि तर्कसंगत पद्धतीने थेट व्यक्त करायचा होता. ही शैली तीव्र आणि सरळ होती. नामदेव ढसाळ यांची विद्रोही कविता. ढसाळ हे दलित कवितेतील महत्त्वाचे कवी आहेत. त्यांची कविता उग्र, विद्रोही आणि अश्लील शब्दात शोषणाची तीव्रता व्यक्त करते. त्यांची कविता संशयास्पद महाकाव्य भंग असून ती देशाला स्वातंत्र्य मिळूनही दलितांना वाट्याला आलेले उपेक्षेवर प्रश्नचिन्ह उभं करते. उदाहरणार्थ 15 ऑगस्ट 1971 मधले गोलपिटा हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ, काव्यसंग्रह आहे. प्रश्न 3. आत्मचरित्र. टिप 3. आत्मचरित्र आणि आत्मकथन यातील प्रमुख भेद काय? आत्मचरित्र लेखक स्वतःच्या जीवनातील महत्त्वाच्या घटकांचे निवडक आणि क्रमबद्ध अनुभव सांगतो. यात मी हे केंद्रस्थानी असतं. आत्मकथन लेखक केवळ स्वतःचे नव्हे तर दलित समाजाचे समूह जीवन, दुःख, दैन्य, गरिबी आणि विषमता दर्शवतो. मी हा समाजाच्या प्रतीकरूपात असतो.
टिप 4 उपरा आत्मकथनाचे सामाजिक वास्तव्य. लक्ष्मण माने लिखित उपरा हे आत्मकथन भटक्या विमुक्त समाजाचे, उदाहरणार्थ कैकाडी जीवन, त्यांची बोलीभाषा, अंधश्रद्धा, दारू पिण्याचे व्यसन आणि उपेक्षित जीवनमान यांचे वास्तववादी चित्रण करते. उपरा म्हणजे समाजापासून बाजूला फेकलेला माणूस. टिप 5 दलित साहित्यातील सूर्यफुले आणि वीज यांचे प्रतिकात्मक महत्त्व. सूर्यफुले नामदेव ढसाळ यांच्या कवितेत सूर्यफुले हे अंधार युग दूर करणाऱ्या ज्ञानाचे प्रतीक आहेत. आता सूर्यफुलासारखे सूर्योन्मुख झाले पाहिजे असे ते म्हणतात. वीज यशवंत मनोहर यांच्या कवितेत वीज ही क्रांती आणि विद्रोहाचे प्रतीक आहेत, जे शांत न बसता संवादासाठी तडफडत असते. टिप 6 शंकरराव खरात यांचे तराळ अंतराळ. शंकरराव खरात यांचे तराळ अंतराळ हे दलित आत्मकथन दलित जीवनातील दारिद्र्य आणि विदारक अनुभवांचे चित्रण करते. यात वडिलांनी जुन्या रूढींवर फोडलेले फटके आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी जीवनात झालेला बदल स्पष्ट करत होतो. नरेंद्र जाधव यांचे आम्ही बाप आणि आमचं. रिझर्व्ह बँकेचे माजी डायरेक्टर नरेंद्र जाधव यांचे हे आत्मकथन आहे. यात त्यांनी दलित कुटुंबातील वडिलांच्या त्यागी वृत्तीचा आणि शिक्षणाकडे लक्ष देण्याचा परिणाम त्यांच्या जीवनात कसा झाला त्याचे भावनिक चित्रण केले आहे. आता काही MCQ आलेत, बहुपर्यायी प्रश्न आलेत, ते पाहूया. दलित कवीचे प्रमुख आणि महान प्रेरणास्थान कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दलित कवितेचा आरंभ कोणत्या संतांच्या साहित्यात आढळतो? संत कर्ममेळा. MCQ 3 शिका संघटित वा संघटित हा मूलमंत्र कोणत्या साहित्य प्रवाहाच्या निर्मितीचा आधार ठरला? दलित साहित्य. MCQ 4 नामदेव ढसाळ यांच्या गोलपिट्या या काव्यसंग्रहातून कशाचे चित्रण होते? दलित जीवनातील दारिद्र्य आणि शोषण. MCQ 5 दलित कविता प्रामुख्याने कोणत्या काव्य प्रकारात मोडते? गद्य काव्य प्रकारात. MCQ 6 खालीलपैकी कोणते आत्मकथन दया पवार यांनी लिहिले आहे? बलूत हे आत्मकथन दया पवार यांनी लिहिलेले आहे. 7 जागतिकीकरण झाले मानवाचे अमूल्यने असे कोणत्या कवयित्रीने म्हटले आहे? प्रज्ञा लोखंडे यांनी म्हटलेले आहे. 8 मी आंबेडकरांच्या ओजस्वाला उगमवलेला प्रलयकाली सूर्य आहे असे विधान कोणत्या कवींच्या कवितेत आढळते? यशवंत मनोहर यांच्या कवितेत आढळते. लक्ष्मण माने लिहिलेल्या उपरा या आत्मकथनात कोणत्या समाजाचे चित्रण आहे? कैकाडी समाजाचे चित्रण आहे. 10 आत्मचरित्र आणि आत्मकथन यातील मुख्य भेद कोणता आहे? आत्मचरित्र व्यक्तिगत जीवनावर आहे, तर आत्मकथन समूह जीवनावर केंद्रित आहे. 11 अस्पृश्यता मी जन्मदात्याची सोबती आणली ही ओळ कोणत्या दलित कवितेची आढळते? वामन निंबाळकर यांची ओळ आहे. 12 माझ्या जीवनातील चित्रकथा हे आत्मकथन कोणत्या दलित लेखिकेचे आहेत? शांताबाई कांबळे यांचे आहेत. दलित कवितेची काव्यशैली मुख्यतः कशावर आधारित आहे? विद्रोह आणि नकार यावर ते आधारित आहे. MCQ 14 आठवणींचे पक्षी आत्मकथनाचे लेखक कोण आहेत? सोनकांबळे हे आठवणींचे पक्षीचे लेखक आहेत. 15 उचल्या आत्मकथनाचे लेखक कोण आहेत? लक्ष्मण गायकवाड. तर मित्रांनो, हा घटक इथे आपण संपवलेला आहे. चांगल्या प्रकारे थोडासा व्हिडिओ जास्त दीर्घ झालेला आहे, लांबलेला आहे, कारण की हा घटक मोठा होता, बऱ्याच काही होते हा घटकात, पण हा घटक आपण संपवलेला आहे. तर हा घटक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून हा घटक तुमचा चांगला होईल, आकलनात होईल, स्मरणात बसेल, चांगला अभ्यास होईल. तर आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही पाठवा, जेणेकरून त्यांचाही अभ्यास होईल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.